तर मित्रांनो Xiaomiने त्यांची K19 सिरीज चायनामध्ये लॉन्च केलेली आहे, K19 Pro Max आणि K90. पण K19 Pro Max कोणत्या नावानं भारतात येईल ते सांगता येत नाही, पण रुमर्सच्या हिशोबाने असं सांगितलं जातं की जो K19 आहे तो भारतामध्ये पोको F8च्या नावाने येणार आहे आणि त्याचबरोबर याचे स्पेसिफिकेशन पण खूप चांगले आहे. तर याचा डिस्प्ले बघायला गेलं तर 6.59 इंचेसचा फ्लॅट डिस्प्ले आहे, OLED पॅनल आहे, 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि साइडली सांगितलं जातं की LTPS आहे, LTPO नाही. आणि याचबरोबर 3500 निट्सचा पीक ब्राईटनेस आहे आणि असं सांगितलं जातं की हा स्नॅपड्रॅगन 8 Elite ह्या प्रोसेसरवर येणार आहे. त्याचबरोबर LPDDR5X रॅम आणि स्टोरेज टाईप UFS 4.1 चं स्टोरेज टाईप आहे. आणि त्याचबरोबर असं सांगितलं जातंय की बाबा यावेळेस कॅमेरामध्ये जरा जास्त इम्प्रूव्हमेंट केलेला आहे. तर कॅमेऱ्यात बघायला गेलं तर 50 मेगापिक्सलचा लाईट हंटर 800 हा प्रायमरी सेन्सर आहे आणि त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा ओमनीव्हिजनचं अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. त्याचबरोबर 50 मेगापिक्सल 2.5x टेलिस्कोप आणि त्याचबरोबर 20 मेगापिक्सलची सेल्फी. तर कॅमेरामध्ये बेसिकली आणि हे आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला HyperOS 3 म्हणजे जे की बेस्ड ऑन Android 16 वर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 7100 mAh ची बॅटरी, त्याचबरोबर 100 वॉटचा वायर्ड चार्जर सपोर्ट आहे, वायरलेस चार्जिंगला सपोर्ट नाही. आणि ड्युअल स्पीकर आहे ट्यून बाय बोस, म्हणजे यावेळेस स्पीकर मध्ये तुम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटत. तर याच्यामध्ये तुम्हाला IP68 आणि 69 चे रेटिंग मिळतात. त्याचबरोबर अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट बघायला भेटतं. आणि प्राइसिंगची जर गोष्ट करायला गेलं तर याची प्राइसिंग म्हणजे चायनाच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर अराउंड 30 किंवा 31 हजाराच्या मध्ये येऊ शकते 12/256 GB व्हेरियंटचे. तर बघू भारतात आल्यास याची प्राइसिंग किती होती. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक